पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल जमा करण्यात आला। नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2 हप्ते पेंडिंग आहेत। त्याविषयी विधान भवनामध्ये कृषी मंत्री काय म्हणाले ते एकदा बघा। नमोचा आपल्याला माहिती आहे की आपली राज्य सरकारची योजना आहे, त्याचंही आपण फायनान्सला ती फाईल पाठवली, त्याचाही एक येणाऱ्या दिवसामध्ये त्याचंही वाटप आपण निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना करणार। तर सरकारला एवढं सांगतो की केंद्र सरकारचा असू द्या किंवा राज्य सरकारचा असू द्या, निश्चित प्रकारे जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला भरीव अशी मदत केली आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। हे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कठपुतली आहेत का? हे केंद्र सरकारचं सारखं तुंतुनं वाजवत आहेत की केंद्रानं इतके हजार कोटी टाकले, तितके हजार कोटी टाकले। अरे केंद्राची जबाबदारी चोखपणे पार पाडते। मग त्या निवडणुका समोर असो का काही असो, ते त्यांचे काम करतात। त्यांनी 21वा हप्ता नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी जमा केला। त्यांनी 22वा हप्ता आता मार्च मध्ये जमा करण्यात आलेला आहे। तुमच्या 21व्या हप्त्यासोबतचा नमोचा 8वा हप्ता कधी जमा करणार? तुमचा 9वा हप्ता आता 22व्या हप्त्यासोबतचा कधी जमा करणार? तुमची फाईल फक्त अर्थ विभागाकडे जाते आणि परत येते का? अजित दादा होते तेव्हापासून तुमची फाईल तिकडे जाऊन परत येते ना? आता मुख्यमंत्रीच अर्थमंत्री आहेत। आता हे मुख्यमंत्री शेतकरी किंवा शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या योजना, शेतकऱ्यांचं अनुदान याविषयी किती सकारात्मक हे वेगळं सांगायची गरज आहे का महाराष्ट्राला? तुम्ही कठपुतली आहात का? तुमच्या फाईलला काही वजन आहे की नाही कृषी मंत्री? दत्ता भरणे, तुम्हाला विचारतोय मी, एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा किंवा युवा शेतकरी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय। आम्ही तुम्हाला मतदान मारलेलं आहे आणि तुमची जबाबदारी आहे। विरोधी पक्षामध्ये ताकद कमी आहे, ते प्रश्न विचारतायत, त्यांचा आवाज कमी पडतोय, त्यांचा आवाज आम्ही व्हायचा प्रयत्न करतोय। कधीपर्यंत तुम्ही या शेतकऱ्यांना खेळवत राहणार आहात? किती वेळात काढणार आहात तुम्ही? काही थोडीफार तुम्हाला वाटली पाहिजे जनाची आणि मनाची। सारखा शेतकरी वाट बघतोय की नमोचा हप्ता कधी येणार, नमोचा हप्ता कधी येणार, आणि तुम्ही म्हणता की फायनान्स डिपार्टमेंटकडे फाईल गेलेली आहे, येत्या काही दिवसामध्ये जमा होईल। अहो, नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल आला, तरी सुद्धा तुम्ही हप्ता टाकू शकत नाही। दिवाळखोरीत काढलंय का तुम्ही राज्य? 10 लाख कोटीपेक्षा या राज्यावर कर्ज झालेलं आहे। एकीकडे अर्थ विभाग म्हणतोय की तरतूद झालेली आहे, इकडे कृषी मंत्री म्हणतात आमची फाईल तिकडे गेलेली आहे। अहो, तुमच्यात तरी तुमचा मेळ आहे का? मला कृषी मंत्र्यांना राज्य सरकारला सांगायचं, हा शब्दखेळ थांबवा, ही लबाडी थांबवा। 21व्या हप्त्यासोबतचा तुमचा 8वा हप्ता आणि 22व्या हप्त्यासोबतचा तुमचा 9वा हप्ता 2 + 2 असे 4000 रुपये येत्या 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाका। त्याच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करू नका। तुमचा पीक विमा गौड बंगाल, तुमची कर्जमाफी गौड बंगाल, तुमचा सगळं राजा उदार झाला, हाती भोपळा दिला, अशा पद्धतीची सगळी कंडिशन झालेली आहे आणि शेतकऱ्याचा आवाज बुलंद होणं गरजेचं आहे। या व्यवस्थेविरुद्ध बोलायला सुद्धा डेअरिंग लागतं, ते डेअरिंग आम्ही करतो आहोत। शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी बोलतोय, बोलत राहणार। एखादा फेसबुकला, युट्यूबला फोटो दिसतो एखाद्या देवाचा आणि त्या ठिकाणी तुम्ही खाली लिहिलेलं असतं की 10 लोकांना पाठवा, चांगली बातमी मिळेल। अरे मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याच्या न्याय हक्काचा आवाज हा 100 लोकांना पाठवा, 100 शेतकऱ्यांना पाठवा। जाऊ द्या त्या कृषी मंत्र्यापर्यंत, जाऊ द्या त्या मुख्यमंत्र्यापर्यंत, येऊ द्या जरा विषय चर्चेमध्ये, तेव्हा तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता त्या ठिकाणी जमा होईल। अरे ही लूट वापसी आपली, आपल्या शेतमालाच्या धोरणातून आपल्या जे काय आपल्याला भाव भेटत नाही तेच आपल्याला वापस देतात। 50,000 आमचा खिसा आणतात आणि 500 रुपये भाड्याला देतात। हीच परिस्थिती आहे सगळी। म्हणून एक व्हा, ही चळवळ जिवंत करणं गरजेची आहे। प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा पेटून उठला पाहिजे, यांचे कपडे फाडले पाहिजे। काय वाटतंय? लिहा कमेंट मध्ये, पाठवा असंख्य शेतकऱ्यांना। धन्यवाद।